हॅलो गाईज, वेलकम टू द सफरनामा डायरीज. मी चित्रा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आत्ताच मी रिसेंटली एका वॉटरफॉलला जाऊन आली पालघरमध्ये, आणि तो वॉटरफॉल ट्रस्ट मी इतका छान होता ना की त्यातलं जे पाणी होतं ते अगदी क्रिस्टल क्लिअर होतं, आणि त्याच्यामध्ये जे खाली असणारे दगड, त्यामध्ये असणारे मासे वगैरे खूप विजिबल होते, आणि तो वॉटरफॉल पण खूप छान होता. युजली आपण बघतो की आपण वॉटरफॉलची मजा ही फक्त पावसाळ्यातच घेतो, पण आत्ताचे जे काही वॉटरफॉल्स आहेत ना ते उन्हाळ्यामध्ये, इतक्या समरमध्ये पण आपल्याला खूप छान बघायला मिळतात, आणि त्यांचा आपण खूप छान आस्वाद पण घेऊ शकतो. तर चला पाहूयात आपण आत्ता मी जो ट्रेक करून आली त्याच्याबद्दल. आमचा प्रवास हा रात्रीच सुरू झाला होता. सगळ्यांना पिक करत करत आणि सगळ्यांचे इंट्रोडक्शन करत करत आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. प्रवासाला सुरुवात करताच खूप छान गप्पांची सुरुवात झाली आणि खूप छान मैफिलही जमली. त्यानंतर मग सगळ्यांनी मिळून डान्स वगैरे करायला सुरुवात केली, आणि ट्रस्ट मी गाईस एक से बढ़कर एक डान्स करणारे होते त्याच्यामध्ये, आणि त्यामध्ये खूप छान डान्स करणारे ह्या दोघीजणी म्हणजे कृतिका आणि जान्हवी. ह्या तर इतक्या छान नाचत होत्या ना की सगळ्यांनी त्यांना बघून आपापली सीट पकडली, आणि फक्त ह्या दोघींचे डान्स बघायला सगळेजण रेडी होते. तर असे सगळ्या गाण्यांवरती डान्स करत करत मजा मस्ती करत आमचा प्रवास खूप छान चालला होता. नाचून झाल्यानंतर सगळ्या मुलींनी मुलाला टार्गेट केलं. त्याला सगळेजण लिप बाम लावण्याचा प्रयत्न करत होत्या, आणि त्यालाही त्या लिप बामची टेस्ट इतकी आवडली की त्याने अगदी ती चाटून वगैरे बघितली, आणि ती टेस्ट केल्यानंतर तो स्वतः खुश झाला होता. त्यानंतर मग सगळ्यांचं ठरलं की आता आपण ट्रान्झॅक्शन व्हिडिओ बनवायचा म्हणून. आता एक छोटासा ब्रेक घेतलेला आहे आपण, वॉशरूम ब्रेक, आणि आम्ही कॉफी पितो आहे. आम्ही दोघीजणी ॲक्च्युली टी पर्सन आहोत, बट आम्हाला कॉफी प्यायला लागते कारण आमचं एक्झॅक्टली, आणि रात्रीचे वाजलेले आहेत 2. सगळ्यात मोठी गंमत म्हणजे आम्हाला अर्धा प्रवास संपल्यानंतर आठवलं की अरे आपण तर सुरुवातीचा व्हिडिओ बनवलेलाच नाही आहे. मग आम्ही तो सुरुवातीचा व्हिडिओ असा मिडला शूट केला, आणि तो आता मी आपल्या चॅनलमध्ये ॲड करते. बाय 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 वेलकम. बाकीच्या उरलेल्या प्रवासामध्ये खूप छान झोप काढली, आणि दुसरी दिवशी सकाळी उठल्यानंतर पाहिलं तर हा नजारा होता डोळ्यांसमोर. इतकं छान वाटलं ना हे सगळं बघून की अगदी खरंच गावची आठवण आली. हे सगळं ना गावी पाहायला मिळायचं. आता मुंबईमध्ये तर हे काही शक्य होत नाही, पण हा प्रवास पुढे गेल्यानंतर आमच्यासोबत एक इन्सिडन्स घडला, आणि तो इन्सिडन्स दाखवते मी तुम्हाला. पण त्याआधी हे सगळं बघा. किती छान वाटत होतं ना की रस्त्यांवरती खूप छान गुरं येत आहेत वगैरे. मला तर फार आवडतं, आणि मला ही गावची लाईफ खरंच खूप 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 जास्त आवडते. छोटासा गाडीचा ऍक्सिडेंट झाला, गाडीला युटर्न घ्यायला बिलकुल चान्स नाही, आणि थोडं जरी गाडी हल्ली तर तुम्ही पाहू शकता खाली जाऊ शकते. बिचारी ही मुलं खरंच खूप खूप एफर्ट्स घेऊन गाडी रिलीफ करण्याचा प्रयत्न करत आणि आमचं आणि यावर एकीची कमेंट बघा. नशीबच घाण आहे आमचं. आम्ही जिथे जाऊ तिकडे काहीतरी होईल. लोक जिथे जाऊ तिकडे होईल. नशिबाचं ट्रेनिंग करतो, आणि एकत्र मिळून मायनस मायनस प्लस नाही होत आमचं. मायनस मायनस डबल मायनस. नेहमी हे कांड असं आहे की आम्ही घरी पण नाही सांगू शकत आहे, आणि हेच काकी घरी पाठवणार. काय आमच्या घरी बसावं लागेल. या इन्सिडेंट्समुळे आमचा 1 ते 1.5 किलोमीटरचा जो ट्रेक होता तो आमचा डिस्टन्स वाढून 4 ते 5 किलोमीटर झाला. आता इथून पुढे आमचा जी काही बस असणार आहे तीही असणार आहे, त्यात आम्ही ट्रॅव्हल करणार आहोत. त्या ट्रक ड्रायव्हरला आमची खूप दया आली, आणि त्याने आम्हाला लिफ्ट दिली. पण त्याने दिलेल्या लिफ्टमुळे आमचं बरंचसं डिस्टन्सही कमी झालं. पण आमच्यामुळे ज्या पाठीमागच्या लोकांच्या गाड्या अडकल्या होत्या त्यांना मात्र चालतच यावं लागलं.
आणि त्यांना चालत यावं लागलं, त्यामुळे त्यांनी आम्हाला खूप काही शिकवलं. आम्हाला मात्र लिफ्ट मिळाली. आणि अशा प्रकारे इथे आमची ही राईड संपलेली आहे आणि हे सगळे ट्रकमधनं उतरलेली माणसं. इथून पुढचा ट्रेक हा आम्हाला चालतच करावा लागणार होता आणि चालताना रस्त्यात आम्हाला तिथल्या गाववाल्यांची घरं दिसली. खूप बेसिकशी असं घरं होती, पण तिथली लोकं, त्या घरांमध्ये राहणारी लोकं खरंच खूप खुश होती आणि त्यांना पाहून आम्हालाही हेवा वाटत होता. गाव क्रॉस झाल्यानंतर एक बऱ्यापैकी मोकळं माळरान लागलं होतं. त्या माळरानावरती सगळेजण भेटल्यानंतर आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. तुम्ही बघू शकता की इथून आम्हाला पाण्यातनं क्रॉस करून जायचं होतं, पण हे पाणी वाहतं पाणी असल्यामुळे आणि या पाण्याचा फोर्स खूप असल्यामुळे पाय सरकण्याचे खूप जास्त चान्सेस होते. त्यामुळे सगळ्यांनी एकमेकांना हात देऊन पुढे येण्यासाठी हेल्प केली. हा इतका नॅरो रोड नाही म्हणू शकत, प्रायव्हेट म्हणू शकतो याला आपण. खूप नॅरो आहे आणि बरंच रिस्की सुद्धा आहे. मैं बोलता हूँ इधर स्किप टू द गुड पार्ट. स्लाइड कर देते. हाँ ना भाई, बैठ जाते हैं ना सबसिडी जैसे. आणि हे असं मस्त सिगरेट लग रहा है, सिगरेट. इतकं चालून थकल्यानंतर समोर जेव्हा आम्ही पाहिलं तेव्हा होता स्वर्ग. खूप सुंदर असं क्लीन वॉटर होतं, ज्याच्यामध्ये सगळेजण पोहण्याचा खूप मुराद आनंद घेत होते आणि सगळ्यांनी त्याच्यामध्ये क्लिफ जम्पिंग केलं, कुणी पोहलं, स्विमिंग केली, खूप एन्जॉय केलं. पण होल ट्रीपमध्ये मी एकटी अशी जी होती, जी मला पाण्याची प्रचंड भीती वाटते. मला पाण्याचा खूप फोबिया असल्यामुळे मी पाण्यामध्ये जम्प केलं नाही. मी पुढे जाऊन रिटर्न मागे आली आणि मी जम्प नाही केलं बस. तर गाईज अशी होती माझी ही ट्रेक आणि खूप छान एन्जॉय केलं. फक्त एक पाण्यात न उतरणं सोडून मी बाकी खूप छान एन्जॉय केलं आणि जे ग्रुप लीडर होते ओमकार आणि साहिल, हेही खूप हेल्पफुल होते. नंतर मला त्या दोघांनी पाण्यात उतरवलं आणि खूप छान प्रकारे स्विमिंग पण करवली. पण ते सगळं शूट नाही झालं माझ्या मोबाईलमध्ये, बिकॉज फोन मला ठेवावा लागला होता म्हणून. पण ओव्हरऑल ट्रिप खरंच खूप छान झाली. तो जो काही ॲक्सिडेंट झाला होता त्याच्यामुळे पण आम्ही खूप छान एन्जॉय केलं. असं नाही की त्याचं निगेटिव्ह काही थॉट्स होते किंवा पॉईंट होते, नाही. त्याच्यामुळे आम्हाला अजून जास्त मजा आली आणि आमची ट्रिप खूप छान झाली. फ्रेंड्स, तुम्ही पण अशा ठिकाणी छान फिरायला जा, मस्त एन्जॉय करा, निसर्गाचा आस्वाद घ्या. पण एवढंच लक्षात ठेवा की ही आपली प्लेस आहे, आपली प्रॉपर्टी आहे, त्यामुळे तिथे कचरा घाण काहीच करू नका. आणि जर काही केलं असेल, तुम्ही खाण्यापिण्याचे पदार्थ नेले असतील तर ते एका पॉलिथिनमध्ये घेऊन पुन्हा आपल्या रिटर्न घेऊन या आणि जिथे काही डस्टबिन असेल तिथे नेऊन टाका आणि छान आपला निसर्ग जपा आणि त्याचबरोबर मस्त एन्जॉय पण करा. चला, भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.